आता देवाभाऊ आम्हाला वाचवा याच्याशिवाय काही जणांना पर्याय नाही, पण देवाभाऊ कुणाला पाठीशी घालतील असल्या प्रकरणात कुणाचा विश्वासच बसणार नाही, कारण देवाभाऊ असल्या गोष्टी करणारच नाहीत. आपल्या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आहेत, ते ऍक्शन घेणार म्हणजे घेणार. चाकणकरांचा राजीनामा झाला, त्याने ऍक्शन जिथं ऍक्शन घ्यायची तिथं ते घेणारच, कारण हा जनता पाहते. आज महिला भावनिक होतात, त्यांचे कसे गैरफायदे उचलले जातात हे कुणाला सहन होणार आहे. आणि जे IAS ऑफिसर IPS ऑफिसर ज्यांच्याकडे आपण आदरानं पाहतो आणि ते न्याय देतील ही भावना असते, ते त्यांची वागण्याची पद्धत आपण सगळं बघतो. एक IAS ऑफिसर तर काय प्रश्नच नाही. सर्वसामान्य माणसांना न्याय दिला पाहिजे म्हणून ते शेवटी सर्वसामान्य माणसं राजकीय नेत्याकडे गेल्याशिवाय काही अधिकारी काम पण करत नाहीत. हे ही तितकीच फॅक्ट आहे. सहज गेला आहे ना IAS ऑफिसर भेटला असं होतंय का? कधीच होत नाही. काही असतात तळागाळातना, अगदी शेतकऱ्याचा मुलगा असेल कुठं, तो त्याला कळतं सर्वसामान्य माणसं काय असतात. पण डायरेक्ट आलेले असतात ते डायरेक्टच असतात. परंतु सगळ्यांना दोष देता येत नाही. जे असतात ते असतातच. पण आता हे IAS ऑफिसर एक गाजा लागलाय, तो पुण्यातला अजितदादांच्या जवळचा आहे असं म्हटलं जातंय. चर्चा आहेत ह्या, आणि ह्या जवळचा म्हणजे चर्चा आहेत म्हणजे उगीच चर्चा होतात काय?